नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, एएनएम, जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग। बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32। संगमनेर येथील महावितरण कार्यालयाच्या गेट समोर महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेनं विविध मागण्यांसाठी मंगळवारी 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय। यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। दरम्यान प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटलंय की 3ही कंपनीमध्ये सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारामध्ये 1 एप्रिल 2023 पासून मागील सर्व कारणांसह 30% वेतन करून देण्यात यावं। माननीय मनोज रानडे समितीच्या अहवालामधील शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या 60 वर्षांपर्यंत कंत्राटदार विरहित शाबत रोजगार NMRच्या माध्यमातून देऊन त्यांना रोजगारामध्ये सुरक्षा द्यावी। याबाबत ऊर्जा मंत्री आणि प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन या प्रलंबित प्रश्नांवरती सकारात्मक निर्णय घेऊन तसे परिपत्रक महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीने त्वरित निर्गमित करावे। 3ही वीज कंपनीमधील मंजूर नियमित रिक्त पदांवरती आणि गरजेनुसार काम करत असणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेमध्ये सामावून घ्यावं। त्यांना नोकरीमध्ये सामावून घेईपर्यंत 3ही कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येऊ नये। या भरतीला ऊर्जा मंत्री यांनी तातडीने स्थगिती देऊन खाजगीकरणाच्या संपाच्या वेळी ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 5 जानेवारी 2023 रोजी सह्याद्री शासकीय निवासस्थानी सर्व कायम आणि कंत्राटी कामगार संघटनेच्या सोबत घेतलेल्या बैठकीमध्ये जाहीर केलेल्या निर्णयानुसार 3ही कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवताना सर्व अनुभवी आणि कुशल कंत्राटी कामगारांना वयोमर्यादेमध्ये सूट द्यावी। रानडे समितीच्या शिफारसीनुसार त्यांना विशेष आरक्षण देण्यात यावं। तसेच 3ही वीज कंपन्यांमध्ये भरतीसाठीची वयोमर्यादा ही समान असावी आणि कंत्राटी कामगारांना या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावं। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामास समान वेतन देण्यात यावं। कर्तव्य बजावत असताना कंत्राटी कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना जी 4 लाखांची आर्थिक मदत जाहीर झाली आहे त्यामध्ये वाढ करून ही रक्कम 15 लाखांपर्यंत देण्यात यावी। सर्व वीज कंत्राटी कामगारांना 15 लाखांची मदत तसेच अपघात विमा कुटुंबासाठी किमान 5 लाख रुपयांची योजना करावी आणि त्यांचा प्रीमियर वीज कंपनी व्यवस्थापनाने भरावा। 3ही कंपनीमध्ये कंत्राटी कामगार सेवेमध्ये असताना निधन पावल्यास त्यांच्या वारसांना नियमित कामगार म्हणून सामावून घेण्यात यावं। सेवानिवृत्त कंत्राटी कामगारांच्या वारसास त्यांच्याच जागेवरती कंत्राटी कामगार म्हणून नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं। विविध संप आंदोलनामध्ये भाग घेतलेल्या कामगाराला कामावरती घेताना पोलीस व्हेरिफिकेशनची सक्ती बंद करावी। 3ही कंपनीमधील कंत्राटी कामगाराला अर्जित रजेची रक्कम ही आज देत असलेल्या रकमेपेक्षा दुपटीने देण्यात यावी। ITI अर्हता प्राप्त सर्व अनुभवी आणि कुशल कंत्राटी कामगारांना वर्ग 3 आणि 4 यामध्ये सामावून घेण्यात यावं आदींसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनामध्ये संघटनेचे सचिव सचिन पाटील तसेच शांताराम थोरात, संतोष शेळके, मिलिंद राहिंज, विक्रम वागचौरे, भाऊसाहेब सुपेकर, अमोल अभंग, गणेश पुणेकर यासह महावितरणचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी संघटनेचे सचिव सचिन पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। आंदोलनाचा 6वा टप्पा पूर्ण महाराष्ट्रामध्ये महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या 3ही कंपनीतील कामगारांनी आज रात्री 12 पासून काम बंद आंदोलन पुकारलेले आहे। आणि या शासनाकडे ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या गेल्या महिन्यापासून आपण विविध टप्प्यांमध्ये मांडत आलेलो आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन दिलेले असेल, सर्कल ऑफिस, झोन ऑफिस, महानिर्मितीचे औष्णिक विद्युत केंद्र, पारस, भुसावळ, जनरेशनचे सबस्टेशन वगैरे या सर्व ठिकाणी आम्ही गेल्या 1 महिन्यापासून शासन दरबारी या मागण्यांचा पाठपुरावा करत आहोत। तरी या शासनाने आमची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही।
आणि हा आजचा 5 मार्चपासूनचा जो काम बंद आंदोलनाचा टप्पा आहे हा या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व ताकदीनिशी पूर्ण कंत्राटी कामगार या ठिकाणी उतरलेले आहेत. कंत्राटी कामगारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासनाने लवकरात लवकर लक्षात घ्याव्या आणि या ठिकाणी त्यांची पाठपुरावा करून त्या समस्या पूर्ण कराव्या आणि कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या. कामगारांच्या मागण्या काय अशा काही मोठ्या नाही आहेत. या ठिकाणी कंत्राटी कामगाराला कंत्राटदार विरहित रोजगार या ठिकाणी शासनाने द्यावा. NMR पद्धतीने जी काही रानडे समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल शासन दरबारी पूर्ण झालेला आहे. त्या अहवालाची शासनाने अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये लागू करावी. कंत्राटदार विरहित रोजगार हरियाणा पॅटर्न जो हरियाणा राज्याने जो कंत्राटी कामगारांसाठी जी काही हरियाणा पॅटर्न पद्धत अवलंबलेली आहे ती पद्धत या महाराष्ट्र शासनाने या महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण कंपनीमध्ये लागू करावी. एखादा कंत्राटी कामगार आमचा मृत पावला तर त्या कंत्राटी कामगाराच्या वारसदारांना 15 लाख रुपयांची मदत घोषित करावी आणि त्याच्या वारसदारांना नोकरीत कायमस्वरूपी सामावून घ्यावं. या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आजपासून कामबंद आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवलेल्या आहेत. शावी शेख, C24 तास, संगमनेर.